भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण SIR मोहीम सुरू आहे। या मोहिमेत राजकीय पक्ष, मतदार आणि BLO यांनी सक्रिय सहभागी घेऊन ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली। 239 इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये आज अखेर 32.75% इतके उद्दिष्टे पूर्ण झाली आहे। उर्वरित काळात ही मोहीम अधिक सक्षमपणे पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी सांगितले। ते म्हणाले, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये 3,17,733 मतदारांच्या पुनर्निरीक्षणासाठी 23 पर्यवेक्षक आणि 266 मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। यापैकी 2,53,369 म्हणजेच 69.74% मतदारांची मॅपिंगद्वारे नोंदणी झालेली आहे। 2,76,666 मतदारांना अर्जांचे वाटप करण्यात आले आहे। आज अखेर 1,04,044 मतदारांची नोंदणी पूर्ण झाली आहे। उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासंदर्भात केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत। तर अधिक गतीने हे काम पूर्ण होण्यासाठी मतदारांनी स्वतःहून पुढे यावे, तर राजकीय पक्षांनी देखील आपल्या प्रतिनिधीमार्फत काम करावे, असे आवाहन केले। निवडणूक विभागाच्या या कामात कोणत्याही प्रकारची हायगाई खपवून घेतली जाणार नाही, अशा सक्त सूचना देण्यात आल्या असून संत गतीने काम करणाऱ्या 54 मतदान केंद्र निहाय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। तर काम करण्यास नकार देणाऱ्या एका BLO वर फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। यावेळी अप्पर तहसीलदार महेश खिलारी, महापालिका सहाय्यक आयुक्त अशोक कुंभार उपस्थित होते।